शुरू करेंगे. आता बघा, तुम्ही सगळे लोक ओके, सगळे लोक तुम्ही कंबाईन 2025 साठी आले असं आपण गृहीत धरू शकतो, बरोबर. 2025 साठी. आणि तशी 24 ची परीक्षा थोडी लांब गेल्यामुळे जर तुमचं ग्रॅज्युएशन बरोबर असेल, लांब म्हणजे जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच होईल आता ती परीक्षा, लवकर तर काही शक्यता वाटत नाही. या वीकमध्ये जर ॲड आली तर ठीक आहे, जर या वीकमध्ये ॲड नाही आली तर जवळपास ती परीक्षा नोव्हेंबरपर्यंत तुमची जाऊ शकते, म्हणजे दिवाळीनंतरच जाऊ शकते. म्हणजे आपण 25च्या जागी आपण 24 पण लिहायला काही हरकत नाही. याचं कारण म्हणजे कसं आहे, आपण कंबाईनबद्दलच बोलणार. तर आपला विषय माहिती आहे कुठला आहे आज? तर कुठला आहे? इकॉनॉमिक्स. ठीक आहे. हां, आणि मीच तो शिकवणार आहोत. हां, चालेल. हां, तर तुम्हाला वाटेल बाबा मी इंट्रोडक्शन द्यायला आलो आहे नाही का, आधी इंजन आलं नंतर डबे येणार आहे, तसं तसं काही नाही आहे. मीच तो विषय तुमचा घेणार आहोत. ऑनलाईनवाल्यांना साऊंड कॅमेरा आणि ॲक्शन बरोबर आहे का मला सांगून द्या इकडं, फक्त लाईट कॅमेरा आणि सगळं मी दिसतो का बघा ते पण सांगून द्या. बघा, कंबाईन हा जो विषय आहे ना, एकदम बेसिक पासून आपण जाऊ. ठीक आहे, एकदम बेसिक पासून. कंबाईन हा जो विषय आहे ना, हा काही मोठा विषय नाही आहे ॲज कम्पेअर टू बाकी एक्झामच्या तुलनेमध्ये. राज्यसेवा आणि काय UPSC. आणि आपल्या बॅचचं एक वैशिष्ट्य आहे, जे सगळे लोक तुम्हाला शिकवतात, इको, पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री, जेवढे काही लोक आहे या सगळ्यांचा बॅकग्राऊंड हे UPSC राहिलेलं आहे आणि स्वतः ते UPSC शिकवतात. त्यामुळे साहजिक आहे तुम्हाला कंटेंट डेफिसिट हे पडणार नाही बॅचमध्ये. कंटेंट डेफिसिट म्हणजे समजते तुम्हाला? कंटेंट डेफिसिट म्हणजे असं वरवर शिकवल्या जाणं किंवा सुपरफिशियल शिकवल्या जाणं, तसं होणार नाही. मी प्रत्येकाबद्दल बोलत आहोत. इतर सगळ्या लोकांचं बॅकग्राऊंड हे तेच राहिलेलं आहे. आता तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपण म्हणतो राज्यसेवेचा, त्याला हेच लोक शिकवतात. त्यामुळे कंटेंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठेही मागे पुढे बघण्याचं म्हणजे कारण नाही किंवा चिंता करण्याचं कारण नाही आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे असं आहे की जर प्रॉपर तुम्ही व्यवस्थितपणे जर केलं, एकदम प्रॉपर, तर असं हायपोथेटिकल नाही. जसं उदाहरणार्थ राज्यसेवेला नाही म्हणजे 8-9 महिन्यात होत, त्याला एक मोठा 1.5 वर्षाचा काय लागतो, लॉंग रनअप लागतो, बरोबर नाही का. UPSCला 1.5 अधिक 1.5 3 वर्षाचा लॉंग रनअप लागतो. मग जर कंबाईनला किती लागतो, तर माझं वैयक्तिक मत आहे, जर प्रॉपर तुम्ही व्यवस्थित जर केलं तर तुमचं 8 ते 9 महिन्यात एक चांगला प्लॅटफॉर्म हा काय होऊ शकतो, तयार होऊ शकतो. 8 ते 9 महिन्यातच. का बरं? कारण पूर्व परीक्षेमध्ये 1 पेपर आहे, मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर आहे, बरोबर नाही का. तेच मुळात बाकी परीक्षा जर घेतल्या तर पूर्वला 2 आहे, मुख्याला 9 आहे. फरक आहे ना बाबा. या दृष्टिकोनातून नंबर 2 सब कंपोनंट जरी बघितले तरी ॲज कम्पेअर टू बाकी परीक्षेपेक्षा या परीक्षेला काय कमी आहे. आणि म्हणून तुम्ही शब्द वापरतो की 8-9 महिन्यात आपण 1 वर्ष मानून चालू, बरोबर नाही का. म्हणजे प्रॉपर, म्हणजे उदाहरणार्थ समजा पुढच्या मे जून मध्ये जर परीक्षा मानलं तर एक वर्ष आहेच ना. या प्रकारे हा मोर दॅन काय सफिशियंट आहे, बरोबर. जरी 1 वर्ष सफिशियंट असला तरी हा कागदावरचा 1 वर्ष आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर थोडं व्यवस्थितपणे एक नियोजन करावं लागेल, एक प्लॅनिंग करावं लागेल, बरोबर. नियोजन करायच्या आधी पहिले विषय समजावा लागेल, बरोबर ना. पहिले विषय समजावा की पहिले नियोजन करावं, मला सांगा. पहिले तुम्ही पुण्याला जायचं नियोजन केलं की पहिल्यांदा मला सांगा MPSC काय करायचं आहे ते ठरवलं? पहिले काय ठरवलं? नाही, पहिले पुण्याला जातो, आलो पुण्याला, आता काय करू, MPSC करतो, असं ठरलं का? नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू डिसाईड काय का मला करायचं काय आहे, म्हणजे पहिले समजून घेतलं आणि मग नियोजन केलं, बरोबर नाही का. तसं आपल्याला पहिल्यांदा परीक्षा काय करावी लागेल, समजावी लागेल, बरोबर. तर आजच्या आपला सेमिनारचं मी काय करतो, 2-3 भागामध्ये डिवायडेशन करतो, ठीक आहे. पहिल्या भागामध्ये 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला विचारतो की नेमकी परीक्षा काय आहे, तुम्हाला विचारतो. तुम्ही म्हणाल डायरेक्ट विचारणं सुरू झाला कार्यक्रम, अरे वा, तर नाही का विचारतो, नंतर त्याचं उत्तर कळेल तुम्हाला. नंतर मग आपण इकॉनॉमिक्सच्या आपल्या विषयावर येऊ आणि नंतर लास्टमध्ये तुम्हाला पूर्वतयारी काय करायची आहे, कोणते संदर्भ पुस्तकं वाचायचे याबद्दल मग आपण काय करू, चर्चा करू, चालेल. आणि नंतर आपला संदर्भ आणि आपला कार्यशाळा आपण संपवू. नेहमी मी मागच्या वेळेस पण आलो होतो कार्यशाळेला इथंच, आणि मागच्या वेळेस आल्यानंतर मी काही प्रश्न विचारले होते पोरांना. ते प्रश्न असे होते, का रे कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये एकूण किती पॉइंट आहे,
केव्हाही बघा, मला सांगा, समजा आता उदाहरणार्थ तुम्ही कुठले म्हटलं, सोलापूरचे. सोलापूरहून पुण्याला यायला निघाले तुम्ही, बरोबर. आता सोलापूरहून पुण्याला यायला निघाल्यानंतर पहिल्यांदा सोलापूर ते पुणे किलोमीटर माहीत पाहिजे, आपल्या गाडीचा ॲव्हरेज माहीत पाहिजे. त्यानुसार आपण काय करू, पेट्रोल टाकू. किलोमीटरही माहीत नाही, ॲव्हरेजही माहीत नाही, आणि निघाला. कुठं चालला? पुण्याला चाललो. अरे त्या डिझेल काटा तर खाली दिसून आला. काही नाही होत, चाललो मी. काय होईल? मधामध्ये येऊन थांबून जाल, हात दाखवाल बसला, बस कट मारून तुम्हाला निघून जाईल, बरोबर. कोणी तुम्हाला मदत करणार नाही. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या गोष्टीचा स्टॅटिस्टिकल पार्ट हा माहीत असणं अत्यंत काय गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी कोणी एक वर्कशॉपला किंवा पहिल्या दिवशी एक साधा प्रश्न विचारतो पोरांना, की बाबा एकूण पूर्व परीक्षेला पॉईंट किती आहे? मला सांगा, हा प्रश्न काही परीक्षेला विचारला जात नाही, पण मला सांगा, या प्रश्नाशिवाय सुरुवात करू शकत नाही, मान्य ना? अरे कुठं चालला? कंबाईनला चाललो. बरं बरं, कंबाईनला किती सिलेबसला पॉईंट आहे? काय माहित नाही यार. हे कसं झालं? हे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ तसा झाला ना, की उदाहरणार्थ समजा कन्स्ट्रक्शन म्हणजे भिंत बांधायला चालला, बरोबर, आणि विटाही नाही आणि रेतीही नाही, का भिंत बांधतो? अरे काहीच नाही ना. नाही होऊन जाते, होऊन जाते. म्हणून पहिल्यांदा ते समजणं गरजेचं आहे. चला, कोणाला माहित आहे? नसेल माहित तर मी सांगतो. किती? 7. ओके, की 8? 7 की 8? 7 की 8? जे आयोगानं दिलं त्यावर विश्वास ठेवायचा. कळली पर्यंत? एकूण पूर्व परीक्षेला किती पॉईंट आहे पूर्व? हो, 8 पॉईंट आहे. कोणते 8 आहे आपण बघू, घाबरू नका. बघा, पहिला पॉईंट आहे ओके इतिहास, यात फक्त मी 10 मिनिटं लावणार, लगेच पुढे जाणार. नंबर 2 भूगोल. ओके, नंबर 3 काय आपलं इकॉनॉमिक्स, किती नंबरवर आहे? 3 नंबरवर. चला, त्यानंतर काय चालू घडामोडी, किती? 4 नंबरवर. राज्यशास्त्र 5 नंबरवर, ज्याला आपण पॉलिटी म्हणतो सर्वसामान्य भाषेमध्ये. विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी, एकूण किती घटक आहे? 8, बरोबर. 100 मार्काची आपली काय होते? परीक्षा होते. 100 प्रश्नच असतात, आणि यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती येतो मला सांगा? ते पण माहित पाहिजे ना, कट ऑफ किती लागतो परीक्षेचा बाबा. नाही तर तुम्ही तयारी केली, माझं उद्देश, माझं ध्येय परीक्षेमध्ये 40 मार्क मिळवणे, अरे पण कट ऑफ तर, मी जे बोलत आहो मला सांगा, माझी भावना तुम्हाला कळत आहे का? म्हणजे मी काय बोलून राहिलो, म्हणजे 1-2 पासून आपण सुरू करू. सगळे किलोमीटर सेंटीमीटर आपल्याला माहित पाहिजे. एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे तर माहित नसेल, बरोबर, तर किती सांग ना. म्हणजे अरे बाबा हे माहित पाहिजे, हे परीक्षेला नाही विचारत, पण हे माहित नसल्याशिवाय असल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही ना आपण. तर ॲव्हरेज सरासरी जर काढतो म्हटलं तर आपण जे सर्वात टॉपेस्ट कट ऑफ हा SR किंवा STIचा येतो, बरोबर नाही का? तर अप्रॉक्स तुम्हाला तुमचं वैयक्तिक लक्ष हे 62 प्लस मायनस असलं पाहिजे टार्गेट, बरोबर इथपर्यंत. मग ते जागा कमी येऊ जास्त येऊ काही घेणदेण नाही, मला काय 60 ते 62च्या मधामध्ये माझं टार्गेट असलं पाहिजे, असं तुमचं ध्येय असावं. म्हणजे हे 62 मार्क तुम्हाला या 100 मार्कापैकी आणि या 8 सेगमेंटपैकी घेणं काय गरजेचं आहे. सरासरी तशी 54, 55, 58 असे कट ऑफ हे येत असतात. चला, समजले इथपर्यंत? म्हणजे पहिला मुद्दा आपण क्लिअर करा. पूर्व परीक्षेमध्ये पाठ पाहिजे, किती पॉईंट? 8, शाबास. ओके, त्यापैकी इकॉनॉमी किती नंबरवर? 3. सगळ्यांनी बोला, किती नंबरवर? 3, शाबास. एकूण किती मार्क? 100. प्रश्न किती? 100, बरोबर. आणि टार्गेट आपलं किती? 62 प्लस मायनस नाही, 62 प्लस. मग 62 कसे आणायचे तर या 8 साठी नियोजन करणं गरजेचं आहे. आणि माझं म्हणणं असं आहे, वैयक्तिक मत, आपण नवीन आहोत, आपण 25चं टार्गेट काय करत आहोत? अचीव करत आहोत. त्यामुळे आपण 8 पैकी 8ही विषयाला समतुल्य महत्व द्या, बरोबर. म्हणजे अमोल सरांनी बॅचचं फॉर्मेशन करत असताना ते त्याच धर्तीवर केलं. मी एक गोष्ट आठवली का? आपल्या इथे एका विषयाला 2-2 शिक्षक आहे, म्हणजे गणिताला वेगळा आहे, बुद्धिमत्ताला वेगळा आहे, बरोबर. का बरं आहे? त्याचा उद्देशच तो आहे सरांचा, की बाबा प्रत्येक विषयाला काय मिळाला पाहिजे? न्याय. म्हणजे 8 शिक्षक, 8 म्हणजे 8.9 शिक्षक, मला 10 शिक्षक बहुतेक आहे, जे काय असेल ते. का बरं? तर प्रत्येक सेगमेंटला काय मिळाला पाहिजे? योग्य न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे, तर हा त्यामागचा उद्देश आहे. इथं पूर्व परीक्षेचा आपला वधूवर परीक्षा मेळावा हा काय झालेला आहे? संपलेला आहे. कळलं? आता आपण जाऊ ओके काय चहा पाण्याच्या कार्यक्रमाकडे, म्हणजे कोणती परीक्षा? मुख्य परीक्षा. चला, आता आपण याला बंद करू आणि हा ओके आपला मेन्सचा सिलेबस. तर सांगा, मेन्स मध्ये एकूण किती पॉईंट? मेन्स मध्ये किती पॉईंट?
मेन्सला किती, जसं पूर्वला 8 आहे तर मेन्सला किती आहे, 9 पॉईंट आहे. बरोबर, कोणते 9 आहे. मेन्सला एकूण किती पेपर असतात, 2 पेपर. बरोबर नाही का. 100 प्रश्न, 200 मार्क. 100 प्रश्न आणि 200 मार्क. बरोबर. आणि कट ऑफ किती लागते त्याची चर्चा आपण नंतर करू. ठीक आहे. चलो अबव 300 च्या वर आपलं लक्ष. 300 म्हणजे आता 246 पर्यंत आला होता. त्यामुळे चला पेपर 1 इंग्लिश मराठी. बरोबर. पेपर 2 मध्ये बघा नंबर 1 गणित बुद्धिमत्ता, जे प्रीला पण होतं. प्रीला होता का हा गणित बुद्धिमत्ता, प्रीला होता का. ओके 100% होता. ठीक आहे. त्यानंतर नंबर 2 चालू घडामोडी, त्यानंतर काय अंकगणित आणि सांख्यिकी, त्यानंतर माहितीचा अधिकार 2000 किती 5. त्यानंतर पॉलिटी जे राज्यशास्त्र नाव दिलं होतं. ओके. त्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ओके. त्यानंतर महाराष्ट्राचा काय भारताचा भूगोल. त्यानंतर पर्यावरण याच्या सोबतच आहे. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान. बघा तंत्रज्ञान हा पूर्व परीक्षेला काय नव्हता, तंत्रज्ञान पूर्व परीक्षेला नव्हता. आणि त्यानंतर आपलं 9 नंबरवर काय रे पूर्व इकॉनॉमी. ठीक आहे. पर्यंत असे किती पॉईंट आहे, 9 पॉईंट आहे. म्हणजे 9 पॉईंट 100 प्रश्न आणि 200 मार्क. चला कळलं. आणि सेम जेवढा कट ऑफ येऊन राहिला त्या पद्धतीनं तुम्हाला या पेपरमध्ये सुद्धा कितीचं टार्गेट असलं पाहिजे, 60 प्लस मायनस जे येऊन राहिलं. म्हणजे पेपर 2चं बोलत आहो मी तुम्हाला, पेपर 1चं मग सेम एवढंच. असं मिळून तुम्हाला काही हे प्रश्न बरं का, मार्क नाही. 60 काय प्रश्न म्हणजे जवळपास किती झाले 120 ते 130. हे तुमचं काय असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. चला परफेक्ट इथपर्यंत एकदम ओके. निघायचं पुढे. म्हणजे मला सांगा मेन्सचा वधूवर परिचय मिळावा झाला किती पॉईंट, एकूण 9 पॉईंट. आजचं तुमचं होमवर्क काय, होमवर्क आज घरी गेल्यानंतर बघा घाई करू नका. कसं होतं नवीन नवीन असलो असं वाटते काय वाचून काही नाही, काय करून काही नाही असं वाटते. पण घाई करायची नाही. काही नाही करायची घाई. तर पहिल्यांदा आठवडाभर जाऊ द्या, फक्त एकच काम करायचं काय, पूर्वला किती पॉईंट, मेन्सला किती पॉईंट. बरोबर. त्या पॉईंटचा सिलेबस काय आहे. ओके. त्याचा प्रश्न कसे विचारते, त्याची रिक्वायरमेंट काय, तेच तर सिरीज चालू आहे ना आपली. आता आपली सिरीज तीच चालू आहे ना. बस एवढंच करायचं. माझं म्हणणं आहे 15 दिवस लागू द्या. का बरं, कारण एक वेळा पुणे सोलापूर किलोमीटर कळलं, ओके ॲव्हरेज कळला की त्यानुसार मग आपण नियोजन करू न किंवा थोडं डिझेल जास्त टाकू आपण. म्हणजे आपण काय मधात थांबण्याची गरज पडणार नाही. आणि एक वेळा प्रवास सुरू झाला की मग गावभर विचारायचं नाही, भाऊ अजून किती दूर आहे सोलापूर, भाऊ अजून किती वेळ लागेल. ऑलरेडी यू हॅव नो ना, तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट की अजून किती किलोमीटर पुढे जायचं आहे. तर आता होते काय, तयारी चालू करते, फंडामेंटल चुकते. फंडामेंटल म्हणजे विषय ओळख करत नाही. आता जसं आता हा वेळ मी इकॉनॉमीसाठी आलेलो इथं, तरी पण मला सांगा मी माझा खर्च मागच्या 10 मिनिटापासून इथं का बरं करत आहो, तो यासाठी करत आहो की मी या झाडाची एक फांदी आहो. पहिल्यांदा पोराला झाडाचा परिचय करून देतो ना, आणि मग सांगतो बाबा की या फांदीवर आपल्याला काय करायचं आहे, वर्क करायचं आहे. आता होते काय नवीन नवीन येताना पोरांचं बघा, पोरं का ट्रॅपमध्ये सापडतात. आता तुम्ही मला ओळखता की नाही ओळखत मला माहित नाही, की जवळपास मी ती ऑनलाईनला आहे, आपण पण ऑनलाईन हे घेतो. जवळपास याच्या आधी मी अनअकॅडमीवर पण होतो, तुम्ही बघितलं असेल. तिथला मी वन ऑफ द टॉप एज्युकेटर होतो. आता युट्यूबला तुम्हाला माहित असेल माझे लेक्चर तुम्ही बघितलेले असालच, बरोबर नाही का. आता एवढे मी हजारो पोरं रोज म्हणजे लाईव्ह घेतो, लाईव्ह येतात वगैरे. मी या पोरांवरून एक निष्कर्ष काढू शकतो. एक निष्कर्ष तो म्हणजे काय, जवळपास 80% पोरं हे असे पोरं आहे की जे एक शब्द आहे ते ना, नवरात्र आली की दांड्या सुरू होतो तसा आहे. म्हणजे सर म्हणजेचा अर्थ हा होतो फंडामेंटल बरोबर नाही. म्हणजे विषयाची ओळख नाही करून घेतली, विषय समजून नाही घेतलं, विषय बांधलं नाही, परीक्षा आली चला मला वाचायचं आहे, वाचाय ओके पुस्तक तो वाचून आला बरं, अरे बाबा पण तुला वाचायचं कसं, कोणतं वाचायचं, किती वाचायचं, कोणत्या अप्रोचने वाचायचं, या गोष्टी समजणं अत्यंत काय गरजेचे आहे. आणि या दृष्टिकोनातून मग लक्षात ठेवायचं तुम्हाला हे मिस झालं, बाकी मिस झालं की मग तुम्हाला पुढे काहीही काय हातात लागत नाही. मग 1-2 अटेम्प्ट गेले की कॉन्फिडन्स कमी होतो आणि मग किती वाचन झालं, कॉन्फिडन्स कमी पडला की मग परीक्षा पास होणं जरा अवघड होऊन जाते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतात की आपण ह्या कार्यक्रम पहिले आयोजित करून घेऊन राहिलो. लागू द्या 15 दिवस लागू द्या, कशाला समजायला काही प्रॉब्लेम नाही. 15 दिवस घ्या, पहिले समजून घ्या. म्हणजे जर कुणी समजा उदाहरणार्थ उद्या इथं सर आले
उदाहरणार्थ समजा तुमचे लेक्चर सुरू होईल आता केव्हापासून तरी, जे काही डेट असेल ते मला काही 25 तारीख आहे बहुतेक, 22 तारीख जे काय असेल ते 22 तारखेला सर आले तर सरांच्या आधी सरांचा विषय कोणता, सरांचा सिलेबस कोणता, सरांच्या सिलेबसमध्ये घटक किती, उपघटक किती, सरांच्या सिलेबसचे मार्क किती, यामध्ये ट्रेंड कसा आहे मार्क मिळण्याचा पोरांचा, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत पाहिजे, बरोबर. आणि सरांचं काम एकच असेल, सर आता शिकवणं सुरू करा, कारण मी तयारी करून आलेलो आहो. यासाठी लावा 15 दिवस, काही फरक पडत नाही. मी म्हणतो घाई करू नका. आणि तुमच्या बॅचची एज प्रोफाईल बघितली असता माझं म्हणणं आहे घाई करूच नका. मी तर असं म्हणणार होतो महिनाभर लागू द्या, कशाला, फंडामेंटल क्लिअर व्हायला. घाई करू नका, कारण पुन्हा जेवढ्या घाईनं पुढे जाल, ओके, नियम चेंज झाला त्यामुळे पुन्हा परत याल, बरोबर नाही का. त्यामुळे मस्त घ्या आरामात, काही नाही. सिलेबस आयोगाने दिलेला आहे, सगळ्या आयोगाच्या वेबसाईटवर गोष्टी अवेलेबल आहे, रिझल्ट पासनं तर कट ऑफ पर्यंत. चला समजली इथपर्यंत, निघायचं पुढे. तर एकूण 9 पॉईंट मेन्सला आहे. चला प्रीला किती, 8, मेन्सला किती, 9. प्रीला आपलं इकॉनॉमी किती नंबर होतं, 3 नंबरवर, आणि मेन्सला किती नंबरवर, 9 नंबरवर. चला कळलं. इथं माझं आता इंट्रोडक्टरी पार्ट हा पूर्णपणे संपला. कशाचा, परीक्षेचा. कळली पर्यंत, पूर्व आणि मुख्यचा. चला कळली पर्यंत. कोणते पार्ट असे आहे मला सांगा जे फक्त मेन्सला आहे पण प्रीला नाही आहे. नाही ठीक आहे, लँग्वेज सोडून द्या. नंबर 1 पर्यावरण, शाबास, ओके. नंबर 2 सांख्यिकी, शाबास. आणि नंबर 3 तंत्रज्ञान. हे 3 घटक असे आहे जे फक्त मेन्सला आहे, परंतु या 3 पैकी 2 घटक असे आहे जे पूर्वला तुम्हाला चालू घडामोडीमध्ये वाचावे लागतात. उदाहरणार्थ पर्यावरण आणि तंत्रज्ञान. समजली इथपर्यंत. म्हणजे आपण असा निष्कर्ष काढू शकतो, सांख्यिकी मला सोडून देऊ आपण, की ऑल घटक प्रीकम मेन्स, सगळे घटक आहे प्रीकम मेन्सच आहे. हा फायनल आपला निष्कर्ष निघेल. चला ठीक आहे. आजचं होमवर्क काय, हे सगळं एक वेळ काय करून घ्यायचं, बघून घ्यायचं. चलो आता बघा, जेव्हा आपण इकॉनॉमिक्स बद्दल बोलतो तर या विषयाबद्दल काही मतमतांतरे आहेत लोकांची. तर मतमतांतरे ही कोणत्या प्रकारची आहे, कठीण आहे, इकॉनॉमी कसं वाटते, अवघड वाटते, इकॉनॉमी कसं वाटते, सोपा वाटतो, सोपाला हातवर करा. असं काहीच माहिती नाही सोपा आहे की कठीण आहे. तुम्ही डायरेक्ट विचारलं, काही प्री अझम्पशन असेल ना बाबा. प्री अझम्पशन म्हणजे कळलं माझं म्हणणं काय, तर काहीतरी डोक्यामध्ये असेल ना तुमच्या, अवघड आहे असं असं काहीतरी अझम्पशन असेल ना. अजून थोडा अवघड आहे. हिस्ट्री कसा आहे, सोपा, करेक्ट. पॉलिटी कसा आहे, बरं आहे. इकॉनॉमी कसा आहे, सोपा आहे. मग मी तेच विचारणार आलो ना तुम्हाला, की मी तुम्हाला प्री अझम्पशन विचारत आहो. अरे बाबा काही माहीत नसताना एक असते ना, म्हणजे एक अझम्पशन असते ना बाबा, म्हणून कसा विषय, अवघड आहे. अवघड आहे म्हणजे अख्ख्या गावाचं म्हणणं अवघड आहे, कळलं का. सोपी आहे, बरं आहे, बरोबर आहे. हो सर, मग हे प्रतिक्रिया म्हणजे मला काहीच माहित नाही. एक तर बरा म्हणजे सोपा पण असेल कठीण पण असेल, देर 2 पॉसिबिलिटी ना. चलो, तर जवळपास इकॉनॉमिक्स बद्दल म्हणजे कोणता विषय हा कठीण आहे की सोपा आहे याचा पहिला निष्कर्ष म्हणजे की तुम्हाला मार्क किती येतात, कुठं, परीक्षेमध्ये. मग सर का पहिला अटेम्प्ट काय देवाला देऊ का, म्हणजे पहिला अटेम्प्ट जातो बघतो मग येतो मग ठरवतो, याचा अर्थ होतो ज्या टेस्ट सिरीज होतात मधामधात त्यात तुमचा परफॉर्म काय यावरून आपण डिसाईड करू शकतो. नंबर 1. नंबर 2 आपण डिसाईड करू शकतो, ओके, विषयाचं काठिण्य पातळी, की तुम्हाला समजतो किती, तुम्हाला आवडतो किती, बरोबर नाही का. तुम्ही त्या विषयामध्ये इंटरलिंक किती करू शकता, या सगळ्या गोष्टीवर त्या विषयाची, ओके, तुमचा सोपा आणि कठीणपणा हा अवलंबून असतो, बरोबर नाही का. आता साहजिक आहे, ज्या विषयात आवड असेल 100% तो विषय सोपा होतो. आवड असेल, विषय सोपा असेल तर मार्क 100% मिळतात, त्यात कुठेच दुमत नाही. ठीक आहे. तर या तऱ्हेनं आपण काय करणार आहोत, म्हणजे पुढे जाणार आहोत. तर इकॉनॉमिक्सचं आता इथून मी सत्र सुरू करतो आणि आता माझं तुमच्या समोर प्रेझेंटेशन किंवा ॲनालिसिस असेल
की नेमका हा सब्जेक्ट काय आहे, हा विषय काय आहे, या विषयाची रिक्वायरमेंट काय. जसं काल पॉलिटिक्स झालं बहुतेक, ओके, परवा मराठीत झालं बहुतेक, जे काय झालं असेल ते बरोबर आहे का. प्रत्येकाने त्या विषयाचं काय सांगितलं असेल, रिक्वायरमेंट, किंवा याचं रिक्वायरमेंट काय, तसं आपण समजू या पॉलिटीची रिक्वायरमेंट काय आहे, बरोबर नाही का. याची रिक्वायरमेंट काय, सॉरी इकॉनॉमीची रिक्वायरमेंट काय. तर बघा, हा पूर्व परीक्षेचा सिलेबस, कंबाईन पूर्व, आणि हा मुख्य परीक्षेचा सिलेबस आपला, ठीक आहे. व्यवस्थितपणे बघा. पहिल्यांदा जसं मी तुम्हाला दाखवलं ना 8 पॉईंट आणि किती 9 पॉईंट, तसे दोन्ही बघा एका स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो. ऑनलाईन वाले दिसत आहे खरे, प्री आणि मेन्सचा मी तुम्हाला एका जागी दाखवतो, ठीक आहे. वाटल्यास इकडे मी वाचून दाखवतो. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय धोरण. बरोबर, हे कशाला आहे, म्हणजे पूर्वला. मी आहोत, तणाव घेऊ नका. याच्यात तुम्हाला काही जरी समजत नसेल तर रिस्पॉन्सिबल मी असेल, तुम्ही काळजी करू नका. मुख्य परीक्षेमध्ये बघा 2 पॉईंट आहे, एक समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि एक भारतीय अर्थव्यवस्था. अशा 2 भागामध्ये सिलेबस काय केलाय, डिवाइड केलेला आहे. बरोबर, पहिल्यामध्ये 4 पॉईंट आहे, दुसऱ्यामध्ये 9 पॉईंट आहे. पहिल्यामध्ये किती 4, दुसऱ्यामध्ये 9. 4 कोणते आहे, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा, भारतीय शेती आणि ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व काय सेवा क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. चला मला सांगा, मेन्सला एकूण किती पॉईंट आहे, किती आहे मेन्सला, किती 13. शाबास, बोला, मेन्सला किती 13 पॉईंट आहे. पण 13 पैकी बघा काही पॉईंट रिपीट आहे. आय रिपीट, बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, म्हणजे याला मी डिलीट मारू करेक्ट. चला, त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि सार्वजनिक वित्त याला डिलीट मारू, 2 गेलं. त्यानंतर वित्तीय क्षेत्र, वित्तीय संस्था आहे, म्हणजे आपण एकूण किती डिलीट झाले, किती झाले 2 डिलीट झाले. आणि त्यानंतर आहे ना मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, म्हणजेच वित्तीय काय संस्था, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र म्हणजे वित्तीय संस्था, असे किती पॉईंट डिलीट झाले 3, जे रिपीट आहे एकामेकामध्येच, म्हणजे एकूण -3 म्हणजे किती झाले 10. आणि यामध्ये 1 पॉईंट ऍड करू, त्याच नाव आहे आंतरराष्ट्रीय संघटना. बरोबर, म्हणजे प्लस किती 1 बरोबर किती 11 पॉईंट आपल्या सिलेबसला आहे. किती पॉईंट आहे 11. बरोबर, कोणते 11 हे तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थितपणे दिसत असेल. बरोबर, बघून घ्या मग पॉईंट कोणत्या मेन्सचे, तर आरामात बघा, काही तणाव नाही. मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकून देतो, काही तणाव नाही. तुम्ही इकडे बघून घ्यायचा, ठीक. जाऊ पुढे, चलो निघले. किती पॉईंट आहे 11. आता बघा, याला मी काय करतो, 1 वेळा पुन्हा स्किप करतो, म्हणजे याला बंद करतो. हे काम ऍक्च्युली तुम्ही करायला पाहिजे बरं का, जे काम मी तुम्हाला करून देऊन राहिलो, हे तुमचं लायब्ररी मधलं वर्क आहे, जे आता चालू आहे ते, ठीक आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही, कारण स्टार्ट खूप चांगला झाला पाहिजे. जर योग्य सुरुवात झाली तर नंतर प्रॉब्लेम जात नाही, ठीक आहे. आता बघा, थोड्या दिवसानंतर तुम्हाला समजेल ही गोष्ट. जे प्रीला राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, यालाच मेन्सला म्हणतात ओके वृद्धी. हे दोन्ही शब्द सेम आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, म्हणजे आजच्या दिवसासाठी असं समजा, उदाहरणार्थ तुम्हाला घरी नाव वेगळं आहे का तुमचं, 2 नाव असतं ना, घरी काय म्हणतात, हा घरी विठ्ठल म्हणतात, आणि इथं काय म्हणतात
हा मयूर, बरोबर ना? हा मयूर आणि हा विठ्ठल. कळलं? अजून कोणाची दोन घरी नाव आहे? घरी काय म्हणतात आणि इथं काय म्हणतात? अरे एकच म्हणतात का? दोन नाव कोणाचे आहे? कोणाचे आहे रे? तुमचं का? हा, तसे हे जसं विठ्ठल आणि काय मयूर, तसं हे एकच आहे. चला कळलं? हा. शेती दिसते कुठे? शेती मेन्सला शोधा शोधा तुम्ही आणि मला पॉईंट सांगा. 2 पॉईंट किती? 2.2. बघा शेती दिसते. हा चला, उद्योग दिसते का? असं अलर्ट बसा, एकदम थंड बसू नका बरं का. एकदम बसले, अरे वा. हा 2.6. शाबास. परकीय व्यापार 1.4 म्हणा किंवा 2.8 म्हणा. चला हा बँकिंग. बँकिंग म्हणजे वित्तीय संस्था, बरोबर ना? म्हणजे बँकिंग, बोथ आर सेम. चला, लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी. लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी याचा अर्थ होतो भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील काय आव्हाने. समजलं का? हे तिन्ही आहे. चला, त्यानंतर मुद्रा म्हणजे एक मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, आणि राजकोषीय नीती म्हणजे त्याला म्हणतात सार्वजनिक वित्त किंवा बजेट म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जो प्री में है वही मेन्स में है. म्हणजे इथं गंगाधरच काय आहे? शक्तिमान आहे. म्हणजे पहिला आपला क्लासचा ठराव पारित झाला काय? प्री गेलं खड्ड्यात, मेन्स गेलं खड्ड्यात, प्री कम मेन्स, बरोबर? म्हणजे सगळे आपण 11 पैकी 11 सिलेबसची बांधणी अशी करू की ते पूर्वला पण कामी पडलं पाहिजे आणि मुख्यला पण पडलं पाहिजे. चला कळलं पहिलं? हे तुम्ही वर्क घरी करायला पाहिजे होतं. मग याला म्हटलं ना स्टार्ट बरोबर करू आपण. हे 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 काही नाही, हे एक लहान पोराचे काम आहे. पण तरी मी करून का बरं घेऊन राहिलो? कारण इकॉनॉमिक्स बद्दल काहीच किंतु परंतु असता कामा नये. कळलं का? चला, त्यामुळे हे सगळं बंद. ओके, आता काय आपले टोटल किती सिलेबस असेल? हे 11 सिलेबस, बरोबर नाही का? आणि हे प्री बघा, हे आपलं मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, हा पूर्वचा आणि हा समाविष्ट प्रकरण. त्यात कोणते कोणते अभ्यास आहे आपल्याला? ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं मी म्हटलं वृद्धी आणि विकास, बघा आलं राष्ट्रीय उत्पन्न, तर तेव्हा आपलं प्रकरण 3, 4, 5, 6 असेल. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला म्हणेल या प्रकरण नंबर 1, याचा अर्थ समजायचा मी कशाबद्दल शिकवत आहो? समग्र लक्षीबद्दल. मी म्हटलं प्रकरण नंबर 2, 3 म्हणजे काय झालं? पहिला सिलेबस संपला, दुसऱ्या सिलेबसला काय झालं? सुरुवात. चला कळली पर्यंत? या प्रकारे हा आपला असेल. आणि हे तुमचे एकूण 11 सिलेबसचे किती प्रकरण असेल? 30 प्रकरण आपण करणार आहोत. 11 सिलेबसचे किती प्रकरण? 30 प्रकरणामध्ये हा सिलेबस पूर्ण होणार. ठीक आहे. 11 प्रकरण 30, 11 सिलेबस 30 चॅप्टर, बरोबर नाही का? आणि मार्क किती रे? 15 अधिक मेन्सचे 15 म्हणजे किती मार्क? 30 मार्क. एवढं जरी केलं तरी मोर दॅन काय सफिशियंट आहे. सफिशियंट शब्द वापरण्यापेक्षा त्याला म्हणतात यस माझा अभ्यास झाला. ओके, अभ्यास पूर्ण होणे म्हणजे काय? चला लवकर सांगा, किती पॉइंट? किती? 11 पॉइंट आणि 30 चॅप्टर. कळलं? आणि मार्क किती? 15 अधिक 15. चला बरोबर पोहोचलो आपण आता. म्हणजे पहिले मी तुम्हाला अख्ख्या कंबाईनचा वधूवर परिचय मेळावा करून दिला, आणि त्यानंतर ओके मुलीच्या आईवडिलाचा वधूवर परिचय मेळावा, म्हणजे इकॉनॉमी प्री आणि इकॉनॉमी मेन्स. समजलं की एकदम जबरी समजलं? जबरी समजलं ना? परफेक्ट ना एकदम? चला आता मी सुरू करतो. नेमका हा विषय काय आहे, बरोबर? इथून आता आपल्या पिक्चरला काय झाली सुरुवात. तर बघा पोरं हो आणि पुरी पण, दोघी जण बघा, सर्वांनी बघा. ऑनलाईन वाले तुम्ही पण बघा. तिघी जण बघा, काय तणाव नाही. हा इकॉनॉमी आहे ना, ज्याला अर्थव्यवस्था या गुंडस नावानं ओळखल्या जाते. इकॉनॉमी हा विषय माहितीये का बाकीच्या पेक्षा वेगळा आहे. सर असं तर प्रत्येक मास्टरच म्हणते माझ्या विषय बाकीच्या पेक्षा वेगळा आहे. प्रत्येक जण म्हणते माझ्या विषयात मार्क येते. हा बरोबर नाही का? हा कसा वेगळा आहे तर बघा, तुम्ही शाळा शिकले ना, 12वी झाली असेल ना पास? तुम्ही झाले ना? शाळा बापुरो. इकॉनॉमी हा जो विषय आहे ना, हा विषय सेमी इन्फॉर्मेटिव्ह आहे.
म्हणजे नाही समजलं सर. म्हणजे काही प्रमाणात यात इन्फॉर्मेशन आहे आणि काही प्रमाणात इन्फॉर्मेशन नाही आहे. म्हणजे एक साधं उदाहरण, जर जॉग्राफीमध्ये मी विचारलं गंगा नदीच्या डावीकडील उपनद्या सांगा, मला सांगा केव्हाही झालं तरी तसंच राहणार आहे, तसंच राहणार आहे. मी म्हटलं की बा महाराष्ट्राची दक्षिण दिशेतील प्रमुख जिल्हा हा कोणता आहे पुढील पैकी, दक्षिण जिल्हा हा तिथंच राहणार आहे. असा होणार नाही कोल्हापूर वर गेला आणि गोंदिया खाली आला, नाही होणार ना. असं सिंधुदुर्ग इकडे गेला आणि गडचिरोली इकडे आला, असं होणार नाही. दीज आर इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट. गांधीजींनी 42 मध्ये चले जाव चळवळ सुरू केली, त्याची पुढील पैकी कारण 1 2 3 4, बरोबर. इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट. ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग, टाक फॉर्म्युला, घे आन्सर. इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट. पण इकॉनॉमीचं असं नाहीये. मग इकॉनॉमीचं काय आहे, तर इकॉनॉमिक्स मध्ये काय होते, वर कंडिशन्स दिल्या जाते आणि खाली त्याचे पर्याय दिले जातात. जसं साधं उदाहरण घेतो एक, बरं साधं उदाहरण. वर विचारल्या जाते, समजा उदाहरणार्थ की पुढील पैकी भारतामध्ये गरिबीचं ओके कारण काय, गरिबीचं कारण काय, आणि खाली पर्याय एक्झामिनर आपल्या मनानं देतो ना की पुस्तकामधून. तुम्हाला एक्झाम मध्ये गेल्यानंतर बघायचं आहे गरिबीचं कारण नंबर 1 बेरोजगारी. हा बेरोजगार असेल तरी का झेंडणार, यस कारण, या प्रकारे, बरोबर. पुढील पैकी गरिबीचं सामाजिक कारण कोणतं, अरे हे अरे याच्यातलं सामाजिक बघायचं आहे, कळलं. म्हणजे यामध्ये येणारे प्रश्न हे जॉग्राफी, इतिहास किंवा बाकी विषयासारखे पुस्तकातून येत नाही, पुस्तकावर आधारित येते. समजलं, कसे येत नाही, पुस्तकातून येत नाही, पुस्तकावर आधारित येते. उदाहरणार्थ गरिबी हा प्रत्येक पुस्तकात आहे, आपण शिकणार आहोत, पण असं शिकावं लागते की जेणेकरून परीक्षेमध्ये बरोबर झालं पाहिजे. बाकी विषयामध्ये काय असं शिकायला लागते की परीक्षेमध्ये येते. उदाहरणार्थ सगळ्या नद्या जर केल्या 100% एक नदी फसते, इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला विचारते तो, जसं उदाहरण घेतो म्हटलं, उदाहरण बघा, NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे, घाबरू नका मी आहोत इथं, श्रमशक्ती म्हणजे, बरं. किंवा मग वाटल्यास 2023 चा पेपर घेऊ का, 23 पेपर घेऊ, 23 पेपर घेऊ, थांबा 2 मिनिटं, चला घ्या. 2023 कंबाईन पूर्व, 2 मिनिटं. हा कोणता आहे, कंबाईन 18. 23 चा कुठे आहे रे, पेज नंबर लवकर सांग रे, 36. ओके. राजकोषीय नीतीची साधने कोणती, बरोबर. हा प्रश्न बघा, डन. आता मला सांगा, विच आर द इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी. मला सांग सिलेबस मधला कोणासोबत मिळता जुळता वाटतो, आपण काहीच समजलो नाही. हा शाबास, राजकोषीय धोरण. बघा त्याच्यावर असे प्रश्न येतात. अरे बाबा मी खूप अजून मी बेसिक नाही शिकून आलो, खालून खड्ड्यावरच्या वर आणून आलो तुम्हाला, खड्ड्याच्या प्लीन पर्यंत, मग वर जाऊ. आता साधने कोणती, आता हे 4 त्यांना पर्याय दिले, तर हे 4 पर्याय हे बुक मधले नाही आहे, कोणाच पुस्तकातले नाही आहे. पण 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 सार्वजनिक धोरण म्हणजे काय हे मात्र पुस्तकात 100% आहे, सगळ्या पुस्तकात आहे, सगळ्यांनी शिकवलेलं आहे, इन्क्लुडिंग मी, बरोबर. हे तुम्हाला आतमध्ये जाऊन बघायचं आहे. जसं उदाहरणार्थ सार्वजनिक नीती किंवा फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, राजकोषीय धोरणाचा अर्थ होतो ज्या धोरणामध्ये सरकार हे इन्कम आणि एक्सपेंडिचर याचं मॅनेजमेंट बसवते. मी जर म्हटलं तुमच्या कुटुंबाचं फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, कुटुंबाचं राजकोषीय धोरण म्हणजे काय, तर तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे कुटुंब प्रमुख जे पैसे आणतात आणि पैसे खर्च करतात त्याचं मॅनेजमेंट म्हणजे कोणतं धोरण, राजकोषीय धोरण. समजलं, यालाच बजेट म्हणतात. मग तो म्हणतो याची साधने कोणती आहे, म्हणजेच काय रे,
पैसे आणण्याचे मार्ग आणि पैसे जाण्याचे मार्ग. येस की नो? अरे बाबा, चौकातला कार्यक्रम आहे हा. हा प्रश्न मला सांगा, स्टँडर्ड आहे की स्टँडवरच आहे? स्टँडवरच आहे ना. फक्त काय माहित पाहिजे, राजकोषीय धोरण म्हणजे काय. कशाला म्हणतात राजकोषीय धोरण? जमा आणि खर्च, त्याची काय विचारलंय त्यानं? साधने. मग आता मला सांगा, जमा आणि खर्चाचं साधन लोकशाही आहे का? ऐका ऐका रे. त्यामुळे ब उडालं. काय उडालं? ब उडालं. बरोबर. मला सांगा, संसद आणि प्रशासन आहे का? नाही आहे. त्यामुळे ड उडालं. जसं ड उडालं म्हणजे मला सांगा, फक्त काय राहिलं? क. करारोपण आणि अंदाज. कर सरकारच्या उत्पन्नाचं साधन आहे. अरे, कर कोण देते? आपण. कोणाला? सरकारला. म्हणजे सरकारच्या उत्पन्नाचं साधन आहे की नाही? त्यामुळे आन्सर क्रमांक 4. किती? अ आणि क. ओके, 23 नंबरचा प्रश्न. ओके, पर्याय क्रमांक किती? 4. समजला का? व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ दॅट क्वेश्चन? काय रिक्वायरमेंट होती? काय होती? कन्सेप्ट. पण पर्याय पुस्तकातले होते का? नाही. उद्या समजा मी एक मिनिट, किती नंबर होता रे? किती? 23 नंबर. हा प्रश्न होता. उद्या जर मी इथं समजा, याला अजून कट करतो. उद्या जर समजा मी इथं काय केलं, एक पर्याय देऊन टाकला. कोणता पर्याय? सरकारी कंपन्यांमधील नफा. सरकारी कंपन्यांमधील नफा. मला सांगा, हा पर्याय योग्य की अयोग्य? योग्य 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 की योग्य? थांबा, योग्य की योग्य? कसं काय योग्य? तुम्ही 10 मिनिटात इथं म्हटलं मला काहीच माहित नाही इकॉनॉमिक्सचा. हा विषय इकॉनॉमिक्स. कळलं? सेमी इन्फॉर्मेटिव्ह. यात काही माहिती पाहिजे. जसं उदाहरणार्थ, हे पोरो घाबरू नका, जसं उदाहरणार्थ हा प्रश्न इथं माहीतच पाहिजे. ओके, की नियोजन आयोगानं हे किती म्हणजे हे झाली इन्फॉर्मेशन आणि हे झालं कुठे रे पोरो? हो, सेमी इन्फॉर्मेशन. म्हणजे 15 पैकी काही प्रश्न माहितीवर, हाऊ टू नो. काही प्रश्न कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. म्हणजे आज तुम्ही आता कसा विचार केला, सार्वजनिक कंपन्यांमधील नफा हा ना प्राप्त होतो सर, मग प्राप्त होतो म्हणजे राजकोषीय आहे ना. हेच टोन परीक्षेमध्ये असते इकॉनॉमीचे प्रश्न सॉल्व्ह करण्याची. समजलं? हेच टोन असते. म्हणून या विषयाचं हे बाकी विषयापेक्षा कसं वेगळं आहे? जर उदाहरणार्थ समजा आता उद्या कोणते सर येणार आहे मला माहित नाही. उद्या काय मला माहित नाही. समजा उद्या येईल हिस्ट्री सर येईल. समजा हिस्ट्रीमध्ये असहकार चळवळ 22 मध्ये सुरू होणार आहे. तिची वैशिष्ट्ये तीच राहणार आहे. तिथं विचार नाही करणार असहकार म्हणजे गांधीजी असे गेले असेल, मग ते तसे गेले असेल, मग हे म्हणजे हा सर हे कर, असं होत नाही. बरोबर. पुढील पैकी या नदीचा उगम म्हणजे मला वाटते नदी अशी वर गेली, मग खाली आली, मग इथं म्हणजे इंदुराल कॉम्प्लेक्स मधून उगम पावली असेल, असं होत नाही. कळली पर्यंत? हाऊ टू नो. या विषयात उलट आहे. याच्यात काय उलट आहे? उदाहरणार्थ मी पुढे गेलो, जसा हा प्रश्न बघा. ओके, लगेच उत्तर जर दिलं नाही तर रिस्पॉन्सिबल मी. टॉपिक काय चालू आहे आपला? व्हॉट इज द नेचर ऑफ इकॉनॉमिक क्वेश्चन. हा 2023चा म्हणजे आता जो पेपर झाला ना 30 एप्रिलला, त्या वर्षीचा हा पेपर आहे. मी काय घरून छापून आणलेला नाहीये. 11-12 मध्ये एकूण श्रमशक्ती, पुन्हा श्रमशक्ती आली. बरोबर. स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा हिस्सा काय होता? काही माहित नाही तुम्हाला. पण मला सांगा, मला एक सांगा, सरकार गव्हर्नमेंट काय म्हणते? स्वयंरोजगार म्हणते की सरकारी नोकऱ्या जास्त काढतो म्हणते? स्किल काय म्हणलं सरकार? मला सांगा, स्किल इंडियाकडे जास्त भर देत आहे की मला सांगा उद्योग स्थापन करत आहे? सरकार भर कशावर देत आहे? कशावर? स्किल इंडिया. स्किल इंडिया म्हणजे कौशल्य विकसित कर वडापाव बनवण्याचं, आणि वडापावचा तुला काय लावून देतो? गाडा, ठेला. बरोबर नाही का? बरोबर. मग याला म्हणतात काय? स्वयंरोजगार. म्हणजे
यामध्ये स्वयंरोजगार जो पर्यायामध्ये सर्वाधिक असेल तो याचा आन्सर असेल. आपण चेक करू 26 नंबरचं आन्सर. ओके, किती? ए आहे. विषय कळला का? म्हणजे इन्फॉर्मेशनचं काय केलं तुम्ही? युटिलायझेशन. समजलीत पर्यंत? तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की आपल्या या इकॉनॉमिकच्या प्रश्नाची काय रे रिक्वायरमेंट आहे. समजा उदाहरणार्थ हा प्रश्न घेतला, आर्थिक सुधारणानंतर 90-91, 12-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर, म्हणजे याला म्हणतो काय, जीडीपीचा दर प्रवृत्ती दर्शवते. घाबरू नका, शांत बसले तुम्ही. सांगू 2 मिनिटात कन्सेप्ट. बघा प्रश्न वाचा पहिल्यांदा. आर्थिक सुधारणानंतर ओके या काळात जीडीपी, जीडीपी म्हणजे काय? जीडीपी म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती, त्याचा मोजमापाचा घटक म्हणजे काय? जीडीपी. समजलीत पर्यंत? हा प्रवृत्ती काय घटती, स्थिर, वाढती, मला काय माहित नाही. बरोबर, हे 4 पर्याय दिले आहे. शाबास. आता बघा काही तांत्रिक अडचण आलेली असेल. भारत आहे होते काय कमी जास्त देशात. आता बघा शब्द आहे तिथं आर्थिक सुधारणा, बरोबर, ज्या सुरू झाल्या भारतामध्ये 1991 मध्ये. का झाल्या, काऊन झाल्या, त्याचा मी काही चर्चा इथं करत नाही. योग्य वेळी मी तुम्हाला बोलील. इकॉनॉमी मी शिकवणार आहोत तसाही पण. ठीक आहे. आर्थिक सुधारणेचा अर्थ होतो की अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी करणाला ओके कायद्याने चालना. खाजगीकरणाला कायद्याने चालना. मग मला सांगा, जेवढं खाजगीकरण जास्त तेवढं रोजगार निर्मिती कमी की जास्त? सगळ्यांनी बोला. असं पहिले कसं होतं माहितीये का ताई? असा गोरासा पोरगा चष्मा लावून शांतपणे बसला तर काय म्हणतो आपण? हुशार आहे बरं का. आता गोरासा पोरगा शांतपणे बसला चष्मा लावून काय म्हणतो? मंद आहे. येस की न? मग म्हणतो ऍक्टिव्ह राहतो थोडं. कळलं का? जेवढं खाजगीकरण जास्त तेवढं मला सांगा रोजगार कमी की जास्त रे भाई? जास्त. जेवढं रोजगार जास्त लोकांना पगार कमी की जास्त? फुकट थोडी पगार करणार आहे. जसा पगार तुम्हाला मिळाला काय करा तुम्ही? खर्च काय करशील? काय देशील तू? काय घेशील विकत मला सांग? पगार, पहिल्या पगारावर काय करशील कंबाईन पास झाल्यावर? सांग ना काय. एक सांग ना. नंबर 1 दारू पिणार. काय करणार? दारू पिशील? हा मग काय करशील? हा काय घेशील? एक सांग ना काय घेशील? सर मी फोन विकत घेईल म्हणा. हा चालेल. तुम्ही काय करणार? स्कूटी. लवकर सांगा. प्लॉट. एफडी. काऊन? कसा माणूस आहे हा? अरे फुल एकदम संध्याकाळी बसायला पाहिजे. कपडे, इलेक्ट्रॉनिक, टेक्सटाईल, ऑटोमोबाईल काय विकत घ्याल? सांगा नाही लवकर सांगा. बरोबर. म्हणजे मला सांगा जेवढा पगार जास्त तेवढं मला सांगा मॅन्युफॅक्चरिंग कमी की जास्त? कमी की जास्त? म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कशाची? वस्तू आणि सेवा. आणि जेवढ्या वस्तू आणि सेवा जास्त तेवढी जीडीपी कमी की जास्त? ओके. आता मला सांगा हळूच. कसं सांगा? हळूच. आर्थिक सुधारणानंतर जीडीपीच्या उत्पादनाचा दर काय होतो? स्थिर की घटती? काय? वाढती. पर्याय क्रमांक किती? 3. ह्याचा आन्सर आहे. कसा आला आता? बिकॉज इकॉनॉमिक्स इज अ सेमी सायंटिफिक सब्जेक्ट. कळलं का? उदाहरणार्थ हा प्रश्न हा माहीतच पाहिजे. तेंडुलकर समिती, माहितीची अंमलबजावणी. उदाहरणार्थ श्रमशक्ती म्हणजे काय? वर्क फोर्स त्याला म्हणतात. श्रमशक्ती म्हणजे बघा जे 15 ते 64 या वयोगटातील लोकसंख्या असेल
किती 15 ते 64 याला म्हणतात कार्यशील काय रे पोरो हो लोकसंख्या. याला काय म्हणतात कार्यशील लोकसंख्या. बरोबर 15 ते किती 64 आणि जे 15च्या आधीची असेल त्याला म्हणतात आश्रित लोकसंख्या. काही लिहू नका आज. त्याला काय म्हणतात आश्रित लोकसंख्या. आणि जे 64च्या वर असेल आजोबा वर्ग त्याला काय म्हणतात आश्रित लोकसंख्या डिपेंडंट पॉप्युलेशन. 15च्या खाली आणि 64च्या वर काय म्हणतात त्याला डिपेंडंट पॉप्युलेशन. आणि 15 ते 64ला काय म्हणतात वर्किंग पॉप्युलेशन. समजा कार्यशील लोकसंख्या. या कार्यशील लोकसंख्येपैकी जे आर्थिकदृष्ट्या असक्षम आहे उदाहरणार्थ दिव्यांग विद्यार्थी बरोबर यांना वगळायचं. कार्यशील लोकसंख्येपैकी जे आर्थिक दृष्ट्या काय रे पोरो असक्षम बरोबर यांना काय करायचं वगळायचं. कळलं का. आणि यांना वगळल्यानंतर कोणाला या आर्थिक असक्षित लोकांना वगळल्यानंतर जे शिल्लक राहील त्याला म्हणतात काय रे पोरो श्रमशक्ती लेबर फोर्स. म्हणजे लेबर फोर्स हा कार्यशील लोकसंख्येचाच एक भाग आहे परंतु यामध्ये कोण वगळल्या जाते आर्थिकदृष्ट्या असक्षम लोक. कळली पर्यंत. म्हणजे श्रमशक्ती 15 ते 64 या वयोगटातील असेल का. श्रमशक्ती 15 ते 64 या वयोगटातील असेल का. यस की नो रे 100% असेल. बरोबर. आता त्यानं प्रश्न विचारलाय कसा कसा विचारला हळूच विचारलेला आहे. श्रमशक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या काय असेल सक्षम. यस की नो रे. ओके. आणि रोजगाराच्या शोधात आहे याचा अर्थ 15 ते 64 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 करेक्ट. यस की नो. यस की नो. यस असेल. अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला नाहीये ओके याचा अर्थ रोजगाराच्या तो शोधात आहे मिळाला नाहीये त्यामुळे दोन्ही पण आन्सर ओके ए आणि बी. पर्याय क्रमांक किती 4. समजलं इथपर्यंत. म्हणजे कन्सेप्टचं काय केलं तुम्ही युटिलायझेशन. समजलं. पहिले मी तुम्हाला वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे काय ते शिकवलं. मग शिकवलं काय श्रमशक्ती. श्रमशक्ती म्हणजे काय 15 ते 64 ओके जे कामाच्या शोधात आहे ज्यांना रोजगार मिळालेला आहे. दोन्ही कंडिशन इथे काय होत आहे फुलफिल. मग झालं आई बरोबर. म्हणजे या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की आपलं हे इकॉनॉमिक्सचं नेचर आहे. म्हणजे याच्यामध्ये काही प्रश्न हे माहीतच पाहिजे आणि काही प्रश्न हे काय असतात इम्प्लिकेशन बेस असतात म्हणजे उपयोगात्मक त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता प्रश्न येतो की सर हे कळलं आणि शेवटी इकॉनॉमी हा सामाजिक शास्त्र आहे ना बरोबर नाही का. म्हणजे सोशल सायन्स आपण त्याला म्हणू शकतो. हा काय सायन्स नाही आहे की तेच रूल्स येईल म्हणून बरोबर नाही का. आणि तुम्हाला सोशल सायन्समध्ये एकमेव सायन्स आहे हा सिलेबसला कोणता इकॉनॉमिक्स. बाकी नाही तुम्हाला. तुम्हाला समाजशास्त्र नाही आहे बाकी विषय नाही ना. जॉग्राफीचे निष्कर्ष हे निघतात ना. जॉग्राफीचे निष्कर्ष निघतात याची निघत नाही. मग आता प्रश्न येतो की सर मी ह्या सगळ्यांसाठी वाचन काय करू किंवा ह्या सगळ्यांसाठी मी रीड काय करू. तुला कळलं नेचर काय तर इकॉनॉमीचं. म्हणजे याच्यात काही प्रश्न माहितीपर आहे काही प्रश्न कन्सेप्टवर आहे नाही का. आता उदाहरणार्थ आणि तिसरं काही प्रश्न ह्याच्यावर करंटवर येतात. कशावर येतात करंटवर. कसे येतात मी तुम्हाला नंतर दाखवतो. ठीक आहे. त्याचं आता यासाठी इकॉनॉमीला डील करत असताना ओके रीड काय करायचं वाचन काय करायचं बरोबर ना. तर इकॉनॉमीला डील करत असताना वाचन काय करायचं तर यासाठी एक मार्ग आहे तो म्हणजे यासाठी स्टँडर्ड तुम्हाला बुक्स वापरावे लागतील. मग कोणते वापरावे लागतील तर यासाठी नंबर 1 तुम्ही नवीन आहे तर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. ठीक आहे. सोबत तुम्हाला माझ्या काय मिळेल ओके सेल्फ नोट्स मिळेल क्लासमध्ये. एक बुकलेट आहे माझं स्वतःचं पुस्तक पण आहे माझं ते. ठीक आहे. तर ते तुम्हाला माझ्या सोबत काय करा रीड करायचं आहे तुम्हाला. ओके लिहू नका काही तणाव नाही तोंडी राहते लक्षात.
ठीक आहे, एक पुस्तक तुम्हाला कोळंबे सरांचं आणि एक माझ्या नोट्स. ठीक आहे, एवढं 2 जरी केलं तरी मोर दॅन काय सफिशियंट आहे. ठीक आहे, नंबर 1. नंबर 2, या सोबत तुम्हाला करावं लागेल काय हे पोरं हो, न्यूज पेपर. समजलं? काय करावं लागेल? न्यूजपेपर. मग सर सगळा न्यूजपेपर का? नाही, सगळा न्यूजपेपर नाही, तर न्यूजपेपर मधला असा पेज की ज्याच्यावर अर्थविषयक काय येतात, बाबी येतात, तेवढाच पेज. आणि मराठी न्यूजपेपर मध्ये अर्थविषयक बाबी एका पेजमध्ये अर्ध्या असतात. बरोबर? मग सहसा काय करा, तुमच्या कोणाचा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे का? असेल नसेल काय हरकत नाही. बरोबर? तर माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही अर्थविषयक 2 पेपर वाचा. 2 पेपर की 2 पेज? 2 पेज ना, 2च पेज ना बाबा. अख्खा पेपर थोडी वापरता 24 पेजचा. डायरेक्ट जायचं अर्थविषयक कुठं आहे, इथं आहे. बस चालू. उदाहरणार्थ समजा मी जर म्हटलं, एक दाखवतो तुम्हाला मी, एकच मिनिट. बघा बघा, हा कोणता पेपर आहे रे? बघ रे पोरा, महाराष्ट्र टाइम्स. बघा, अर्थविषयक बाबी फक्त 1 न्यूज, 2 न्यूज, 3 न्यूज, 4 न्यूज. त्यापैकी ही कामाची नाही, ही कामाची नाही, ही कामाची नाही, फक्त एवढीच कामाची आहे. 1 न्यूज आहे, बस एवढंच रीड करायचं. एका पेजचं अर्ध पेज हा पहिला. उदाहरणार्थ समजा हा दुसरा घेतला. हे बघा, हा लोकसत्ताचा, सॉरी हा लोकसत्ताचा काय काय रे, अर्थ वृत्तांत. बघा अर्थसत्ता आहे, दिसते ना कॉर्नरला, अर्थसत्ता. त्यामध्ये बघा इथं स्पोर्टच्या न्यूज दिलेल्या आहे. कुठे आहे अर्थसत्ता? ओके, फक्त 1, 2 आणि 3 न्यूज. 3 पैकी ही कामाची नाही, ही कामाची नाही, फक्त एवढी कामाची आहे. मग सर मला कसं कळेल कामाची आहे की नाही? तर तुला असं कळेल, त्या न्यूज मधला घटक, न्यूज मधला शब्द आणि सिलेबसचा शब्द हा मॅच झाला पाहिजे. उदाहरणार्थ IPO, इनिशियल पब्लिक ऑफर, म्हणजे सिलेबस इज अ कोणता बाजार? भांडवली बाजार. त्यामध्ये याचा अभ्यास होतो. ठीक आहे, आणि पास झाल्यानंतर मग ही गाडी घ्यायची तुम्हाला अभ्यास केल्यानंतर. कळलं का? ओके, या तऱ्हेनं. तर या प्रकारे वाचताय. आता हे सन लाईफच्या काही गरज नाही आहे. ओके, मला सांगा, अख्खा पेपर 24 पेजचा की पेज? 1 पेज. 1 पेज की अर्ध पेज? अर्ध पेज की त्याचं अर्ध, त्याचंही अर्ध, आणि त्याच्यावर दिवसातून किती न्यूज? 1 किंवा 2. कधी कधी येतात 4-5, कधी कधी येतच नाही. एवढे पोरांकडनं होत नाही. तुमच्या माहितीसाठी पोरांना वाटते न्यूजपेपर वाचणं म्हणजे टाइमपास आहे. मी न्यूजपेपर करंट अफेअरसाठी वाचा म्हणून राहिलो की मी न्यूजपेपर इकॉनॉमीसाठी मी प्रश्न दाखवतो तुम्हाला. बरोबर? उदाहरणार्थ समजा आता बघा, आता हा कालचा पेपर आहे. हे बघा, इकॉनॉमी हा इंडियन एक्सप्रेसचा. यामध्ये बघा, हे बघा शब्द, श्रमशक्तीला काय म्हणतात मराठीमध्ये? लेबर फोर्स. ओके, बघा याला मी झूम करतो, दिसते बघा. द एम्प्लॉयमेंट ग्रोथ इन द कंट्री जम्प नियरली 6% इन फिस्कल 23-24. ओके, ताई वर्ग मला एक सांगा, हे न्यूज मी वाचणार की नाही वाचणार, मला पहिले क्लिअर करा. हो की नाही? थांबा ना. नाही, कुठे येईल कंपनी? काहीच येत नाही. अरे थांबा बाबा, नाही, हे न्यूज मी वाचणार की नाही मला सांगा. हो की नाही? का बरं वाचणार? अहो सर, RBI सिलेबसलाय. अहो सर, बेरोजगारी सिलेबसलाय. कळलं ना आता कसं न्यूज पकडायची? तर आता बघा, मग जर तो तुम्हाला श्रमशक्तीवर प्रश्न विचारू शकतो, तर तो तुम्हाला 2023-24 मध्ये भारताचा रोजगार दर किती होता या आकड्यावर जर प्रश्न विचारला तर चुकलं का त्याचं? चुकलं आपलं, आपण वाचलं नाही. विषय कळला? डन. आता कळलं न्यूजपेपर कसं हँडल करायचं आहे. तर तुम्हाला 23-24 मध्ये किती होता? 6% हा तुमचा एम्प्लॉयमेंट रेट होता, रोजगार ग्रोथ. हँडल बघा ना, एवढी इंग्लिश येते तुम्हाला? नसेल तर मी आपल्या बेसिक लेक्चर मध्ये आपण सुरुवातीचे 10 मिनिटं आपण न्यूजपेपर शिकणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर बघा, द वर्कफोर्स म्हणजे श्रमशक्ती. आता शिकवलं बघा, सिलेबसचे न्यूजपेपर मध्ये येऊन राहिले, न्यूजपेपरचे सिलेबस मध्ये. तुम्हाला कळलं? असं बाकी विषयाचं होत नाही.
असं बाकी विषयाचं होत नाही. जॉग्राफीला गुरुजी भूकंप आला तर शिकवणार, इथं त्याचा फोकस होता आणि त्याचा यूपी सेंटर होता. पण इकॉनॉमीचं काय रोज आहे. इन द कंट्री इन्क्रीज बाय 4.6 कोटी, 4.6 कोटी श्रमशक्ती वाढली. म्हणजे कोण? 15 ते 64. म्हणजे कोण? आर्थिकदृष्ट्या सक्षम, म्हणजे दिव्यांग वगळता, विद्यार्थी वगळता. कसे बोलायला लागले आता तुम्ही? तर मला काहीच माहित नाही इकॉनॉमिक्सचं. एक नेचर कळलं तुम्हाला, व्हॉट इज इकॉनॉमी. ओके, 64.33 कोटी. ओके, आता सध्या श्रमशक्ती झालेली आहे. मागच्या वर्षी किती होती रे? 60%. राऊंड फिगर, म्हणजे 60 वरून किती झाली? 64. म्हणजे एवढे वाढलेले आहे. मग नंतर प्रश्न विचारला, भारतामध्ये 2000 ओके 2023-24 मध्ये श्रमशक्तीचं प्रमाण किती? ओके, किती कोटी? 64.33 कोटी. आणि हे प्रश्न असे आहे की जे पोरं पास होऊन नाही राहिले, ज्यांचा रिझल्ट येऊन नाही राहिला, ते पोरांची माझ्याकडे कोरड असते, सर ते आकडे कुठून येतात हो? अरे बाबा गरीब, आकडे इथून येते. तू वाचत नाही त्याला. मी काय करतो, मी तुला न्यूजपेपर वाचायला सांगितला की न्यूजपेपरचा पेज, न्यूजपेपर की पेज? एक पेज. किती? एक की अर्धा? अर्धा. बघा बाबा, हे अर्धा पेज आहे, खाली बिनकामाच्या न्यूज आहे. एवढं जरी केलं, सर कंबाईनला इंग्रजी सांगणारा मी एकमेव मास्तर आहो, कंबाईनला इंग्रजी वृत्तपत्र वाचा. कारण माझं म्हणणं काय, माझं म्हणणं असं आहे, आपण शेवटल्या भागाकडे मोर्चा वळून राहिलो. माझं म्हणणं असं आहे, राज्यसेवेचे पोरं कंबाईनचा फॉर्म भरतात की भरत नाही? शाबास. जो पोरगा मागच्या 3 वर्षापासून राज्यसेवा मेन्स देऊन राहिला, 2 मुलाखती देऊन राहिला पण पास झाला नाही, तो पोरगा कंबाईनचा फॉर्म भरेल हो की नाही? ओके, तो समोर बसला, तुम्ही त्याच्या मागे बसले, एक्झामिनरला एक्झामला, दोघांना आयोगाचा पेपर काय सेम आहे. पुढं बोलू की समजलं मला काय बोलायचं आहे? पुढं बोलू की समजलं मला काय बोलायचं आहे? कोण पास होईल? विषय कळला का? म्हणजे तुम्हाला त्याच्या लेवलनं आपली लेवल न्यायला लागेल नाही ना. मी फक्त कंबाईनच करतो, त्यामुळे मी काही हा इंग्रजी वृत्तपत्र वाचत नाही. ठीक आहे, नको वाचू, फुल टाइम पास होईल. प्रॉब्लेम इज नॉट की तू कुठली तयारी करतं, प्रॉब्लेम इज दॅट त्या समोरचा 2 मेन्स देऊन आहे. कोणती? राज्यसेवा. कळलं का? त्याला हे कन्सेप्ट क्लिअर आहे. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणतात, म्हणून त्याला स्पर्धा परीक्षा म्हणतात बाबा. आणि हे सांगणारा काही काही गोष्टी माझ्याकडनं अशा आहे तुम्हाला की खूप कडू आहे, खूप हार्ड आहे, मनाला पटत नाही, पण परीक्षेनंतर पोरं मलाच आठवण करतात की नाही ते एकदम करेक्ट आहे. हे असे प्रश्न येऊन आले बरोबर की डाटा आहे. आता हा आरबीआयचा डाटा आला, हे न्यूज, हे सगळं मी तुम्हाला आता हे 16वा वित्त आयोग. मला सांगा 3 वर्षापासून वित्त आयोगावर कंटिन्यू प्रश्न आहे. आता मला प्रश्न माहित नसेल, कंटिन्यू प्रश्न आहे. किती वर्षापासून? 3. बघा, सेटअप 5 मेंबर ॲडवायझरी पॅनल. मला सांगा मराठी न्यूजपेपरमध्ये आज न्यूज तरी आहे का? मराठी पेपरमध्ये आज न्यूजच नाहीये यावर. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की आपल्याला न्यूजपेपर हा काय करायचा होता? फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स. बघा, वित्तीय साक्षरता. ओके, सिलेबस काय? बँकिंग. काय? बँकिंग. हे तुम्हाला सगळं समजेल बरोबर. त्यामुळे मी होतो कोण्या मुद्द्याकडे रे पोरा? नाही, मी होतो की काय आपल्याला वाचायचं आहे. नंबर 1 बुक, नंबर 2 काय? न्यूजपेपर. कळलं कसं न्यूजपेपर रिफ्लेक्ट करत आहे? तर अरे बाबा, न्यूजपेपरवरून सर लोक आपले पुस्तक अद्यावत करेल ना. न्यूजपेपरवरून पुस्तक अपडेट कशावरून करेल सर लोक? अरे इकॉनॉमिकचे पुस्तक अपडेट कशावरून होईल? न्यूजपेपर होईल ना बाबा. मग आपण सोबत सोबत करत जाऊ ना. चला, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे PYQ. काय बघायचं आहे? PYQ. बरोबर की नेमकं प्रश्न कशी विचारले, त्याची टोन काय? टोन टॉपिक नाही बघायचं, काय बघायचं? टोन काय त्याची. बरोबर. त्यानंतर प्रत्येक टॉपिकचे सराव प्रश्न. आणि मी खुलेआम सांगतो, मी जे सराव प्रश्न तुम्हाला घेईल ते पण बघायचे आणि बाकी सगळ्या क्लासचे बघायचे, सगळ्या क्लासचे सराव प्रश्न बघायचे. चला, कळलं इथपर्यंत? या 4 माध्यमाद्वारे तुम्हाला काय करायचं आहे? ओके, इकॉनॉमिक्स शब्द वापरतो
ओके, काय करायचं आहे ते कन्सेप्ट बिल्डिंग. समजलं? एवढं जर केलं तर पट्टपट्ट तुम्हाला मार्क मिळायला काय होईल सुरुवात. कळलं? एक स्टँडर्ड बुक कोळंबे सरांचं, त्यानंतर न्यूजपेपर, त्यानंतर PYQ. PYQ तर डोळ्यासमोरच पाहिजे. आता मी नेक्स्ट टाइम जेव्हा येणार कशाला येणार लेक्चर घ्यायला, तर त्या दिवशी सगळ्यांजवळ PYQचे पुस्तकं असले पाहिजे. मी टेलिग्रामवर टाकतो, टेलिग्राम जॉईन करून घ्या. @अभिजित राठोड माहिती आहे तुम्हाला? माझा टेलिग्राम जॉईन आहे. हा घ्या ना, @अभिजित राठोड, @ABHIJITRATHOD परिवर्तन म्हणून येईल, तो जॉईन करून घ्या. 40,000 पोरांचा सर्वात मोठा टेलिग्राम आहे आपला, त्यावर अवेलेबल असते. तुम्ही जॉईन आहे? शाबास. यस, तो मीच आहो. आयपॅड आहे खरे? हा यस नाही, मी कॉलेजमध्ये असताना होता माझ्याकडे, हा S6 होता, पण चालत नाही रे बरोबर आयपॅड सारखा. म्हणजे नाही चालत नाही त्याच्यात. चालते सिम बेस आहे ना तो. नाही पण जेवढी फिनिशिंग आयपॅडला आहे ना तेवढी त्याला नाही आहे. आयपॅड पेक्षा महाग आहे तो. चला समजली पर्यंत? ओके, यावर मी तुम्हाला टाकणार आणि तुम्ही काय करणार म्हणजे वाचणार. बरोबर? हे सरांचं पुस्तक आहे, हे पण एक वेळा तुम्ही घेऊन टाका ताबडतोब. आज 2 दिवसात हे सरांकडनं खाली विकत घ्या हे पुस्तक PYQचं. सरांनी 17 ते 23 पर्यंत दिलेलं आहे. कळलं? तर यामुळे काय होईल, हा तुमचा पूर्ण विषय होईल. हे PDF मी तुम्हाला टाकतो, ही PDF. बरोबर? यामध्ये बघा 2018, 19, 20, 21, 22, 23ला सिलेबस बदलला आपला आणि 23ची ही मेन्स. त्यानंतर जुने पेपर STIचे, ज्यामध्ये इकॉनॉमी हा मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे. ओके, त्यानंतर या सगळ्या गोष्टी. चला समजलीपर्यंत? तर या तऱ्हेनं तुम्हाला काय करायचं आहे, विषयाची बांधणी करायची आहे. समजा उदाहरणार्थ किती होतं रे, 36 ना. आता हे बघा प्रश्न, करंटचे प्रश्न कसे येतात हे बरोबर. करंटचे बघा, खाद्यतेलावर राष्ट्रीय मिशन तेल पाम मध्ये सुरू करण्यात आलं आहे. करंट वाटून आलं केव्हा स्टार्ट केलं तर बीप विविधीकरण कार्यक्रम 13 पासूनची उपयोजना म्हणून सुरू करण्यात आली. करंटचा प्रश्न. 23-24च्या बजेटमध्ये कोणत्या प्राधान्यक्रम आहे मला सांगा. करंटचा प्रश्न. रिस्किनो रे, हे बजेट करंट मध्ये असते ना. ओके, चला हे बघा, वित्त आयोग म्हटलं तुम्हाला, वित्त आयोगावर प्रश्न होता. आता तुम्हाला फायनान्स कमिशन दाखवलं 2 मिनिटं आधी न्यूजपेपर. हे बघा आहे प्रश्न. त्यानंतर अगेन हा कर रचनेवर GST वर, म्हणजे अगेन काय न्यूजपेपर बेस. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अगेन न्यूजपेपर बेस. समजलं का? म्हणजे पुस्तकामधून बेसिक आणि अपडेट कशामधनं न्यूजपेपर. असं 2 मार्गाने जर गेलो तर मी सांगतो नक्कीच तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये काय मिळेल, मार्क मिळेल. ओके, मग मला सांगा हा विषय कसा आहे. नंबर 1 सेमी इन्फॉर्मेशन. नंबर 2 यात माहिती पण बघायची आहे, पाठांतर पण करायचं आहे, कन्सेप्ट पण बघायची आहे, कन्सेप्टचं अप्लिकेशन पण आहे आणि चालू घडामोडी. असा हा आपला गोंडस विषय आहे, त्याचं नाव इकॉनॉमिक्स आहे. बरोबर? म्हणजे मला सांगा किचकट नाही आहे, काय सरळ आहे, इंटरेस्टिंग आहे. काय तर जर इकॉनॉमी आलं नाही तर रिस्पॉन्सिबल मी असेल, माझ्यावर सोपून द्या विषय. बरोबर नाही का? आपल्या एकाही पोराला तुम्हाला माहित असेल हे 13च्या खाली मार्क येत नाही, 13च्या वरच. जे लोक तुमच्यातले किती लोक मला ओळखतात याचा ते मला माहित नाही. विषय कळला काय तुम्हाला इथपर्यंत? तर 13च्या वरच आपले काय असतात, मार्क असतात पुढे. ठीक आहे, तर मला सांगा कंबाईनचं वटवृक्ष काय आपण ते बघितलं. त्यामधली एक फांदी कोण आहे, इकॉनॉमिक्स, आपण ते बघितलं. इकॉनॉमिक प्री आणि मेन्सचा सिलेबस आपण तो बघितला. ओके, दोन्हीला काय केलं, मर्ज केलं. मग आपण ओके शुभ आकडा ठरवला. किती सिलेबस, 11. 10 बरं वाटत नाही, 11 रुपये बरं वाटतात. ओके, चॅप्टर किती, 30. ओके, कळली पर्यंत? चला हे आपण कळलं. पहिलं चॅप्टर आपण सुरू करणार भारतीय अर्थव्यवस्था. मी येईल तेव्हा, ठीक आहे, तेव्हा मी जेव्हा येईल तेव्हा मी हे सांगणार नाही,
डायरेक्ट विषयाला काय करणार, सुरुवात, नंबर जे काय असेल ते. आणि त्यानंतर मी सांगितलं यावरचे प्रश्न कसे येतात. मग प्रश्न हाताळण्यासाठी संदर्भ काय, ओके, एक साधं कोळंबे सरांचं पुस्तक, त्यानंतर न्यूजपेपर, त्यातल्या कन्सेप्ट, त्यानंतर PYQ सराव प्रश्न, एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, एकदम परफेक्ट. तर एवढा हा विषयाचं स्वरूप आहे. बरोबर. हे काही प्रश्न आहे तुमचे. आता हे वित्तीय जबाबदारी कायदा वगैरे, FRBM कायदा, सगळे हे आपले म्हणजे बेसिक करंट बेस हे प्रश्न आहे. आता बघा हे पुरो लीड्स 2022च्या सर्वेक्षण अहवालानुसार खालील कोणती राज्य फास्ट मूव्हर श्रेणीमध्ये येतात. ओके, करंट आहे का, यस. बस थोडंसं एनर्जेटिक राहत चला. एनर्जेटिक म्हणजे असं नाही, हे म्हणजे न्यूजपेपर बघणं, हे करणं, आणि नवीन नवीन असले ना एनर्जी चांगली असते आणि पहिल्या झटक्यामध्येच निघते जर तुम्हाला राईट अप्रोच मिळाला तर. नाही तुम्ही तुम्हाला काय म्हटलं, न्यूजपेपरमध्ये कशाला वेळ घालवायचा. अरे मी कुठं म्हणतो न्यूजपेपर वाच, एक पेज वाच. मी एक इनिशिएटिव्ह पण सुरू करणार आहे यूट्यूबवर लवकरच सगळ्या पोरांसाठी. यूट्यूब चॅनल पण बघत चला, म्हणजे टेलिग्रामवर माझे रोज माझं 1-2 दिवसातून एखादी व्हिडिओ माझा येत राहतो, पण सगळे व्हिडिओ माझे कंटेंटवर असतात. ओके, जवळपास त्याचे 5-10 हजार लोक बघतात त्याला रोज, आणि त्या तऱ्हेनं आपण ते पुढे पुढे घेत असतो. ठीक आहे.